मित्रांनो, आज आपण वर्ग 10 विषय अल्जेब्रा म्हणजेच मॅथ 1 त्यामधलं पहिलं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. यामधला आपण प्रॅक्टिस सेट 1.5 घेणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधले 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आता चौथं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. तर सुरुवातीला आपण प्रश्न वाचून घेऊ. आता प्रश्न कसा आहे तर द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे एक फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनचं जे न्यूमरेटर आहे ते न्यूमरेटर हे किंवा मग जो काही डेनोमिनेटर आहे तो डेनोमिनेटर हा न्यूमरेटरच्या दुप्पटीपेक्षा 4 ने अधिक आहे अशी आपल्याला पहिली कंडिशन क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन अशी दिलेली आहे की डेनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर्स अँड द डेनोमिनेटर्स आर रिड्यूस्ड बाय 6. जर समजा त्या फ्रॅक्शनचा जो न्यूमरेटर आहे आणि डेनोमिनेटर आहे हा डेनोमिनेटर 6 ने जर कमी केला किंवा न्यूमरेटर जर 6 ने कमी केला तर हा जो डिनोमिनेटर आहे हा डेनोमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 पट होईल अशी सुद्धा आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे. आणि शेवटी क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला फाइंड द फ्रॅक्शन्स. ते फ्रॅक्शन्स कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ. आता सुरुवातीला हे सॉल्व्ह करत असताना एक आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल्स घ्यायचे आहेत. आता फ्रॅक्शन ला एक न्यूमरेटर असतो आणि एक डेनोमिनेटर असतो म्हणून आपण न्यूमरेटर x घेऊ आणि डेनोमिनेटर y घेऊ. हे आपण सपोज म्हणून दोन व्हॅल्यू घेऊ. सपोज द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन b x and the denominator of fraction b y. म्हणजेच आपण इथं काय केलेलं आहे, इथं जो न्यूमरेटर आहे फ्रॅक्शनचा तो x घेतलेला आहे आणि जो डिनोमिनेटर आहे तो y घेतलेला आहे. मग आपल्याला फ्रॅक्शन्स कोणतं मिळेल तर therefore the fraction is आता फ्रॅक्शन कोणतं असेल तर ते फ्रॅक्शन्स असेल x अपॉन y. ठीक आहे. मग आता ज्या ज्या कंडिशन्स आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेल्या आहेत त्या त्या कंडिशन्स आपण फॉलो करू. आता पहिली कंडिशन दिलेली आहे फ्रॉम द गिवन फर्स्ट कंडिशन. इथं आपण लिहू शकतो फ्रॉम द गिवन फर्स्ट कंडिशन. आता पहिली कंडिशन अशी दिलेली आहे की द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटर पेक्षा डेनोमिनेटर हा न्यूमरेटरच्या दुप्पटीपेक्षा 4 ने जास्त आहे म्हणून आपल्याला पहिलं इक्वेशन तयार करता येईल. तर पहा आता डेनोमिनेटर आपण काय घेतलेला आहे y. म्हणजे y हा डेनोमिनेटर हा जो न्यूमरेटर आहे x त्याच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे ट्वाइस द न्यूमरेटर. बरोबर आहे. कितीने जास्त आहे 4 ने जास्त आहे म्हणून आपण ते इक्वेशन अशा पद्धतीनं लिहू. म्हणून याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. ठीक आहे. तर नंतर मग सेकंड कंडिशन दिलेली आहे. जर समजा न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर यामधून जर 6 जर आपण वजा केले तर डेनोमिनेटर हा न्यूमरेटरचे किती पट असेल 12 पट असेल अशी आपल्याला सेकंड कंडिशन दिलेली आहे. म्हणून आपण लिहू शकतो अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. ठीक आहे. मग सेकंड कंडिशन नुसार आपण लिहून घेऊ. जो डेनोमिनेटर आहे डेनोमिनेटर हा डेनोमिनेटर मधून आणि न्यूमरेटर मधून 6 मायनस केले म्हणजेच x - 6 = y - 6
तेव्हा जो डेनोमिनेटर आहे हा डेनोमिनेटर या न्यूमरेटरचे किती पट होईल 12 टाइम्स, ठीक आहे, म्हणजे 12 पट होईल असं आपल्याला दिलेलं आहे. मग हे आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर 12 इंटू एक्स 12x मायनस 12 इंटू 6 72, त्याच्यानंतर y मायनस 6 असं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. मग आता करायचं काय इथं आपल्याला, आता एक काम करायचं आहे, हे जे 6 इकडे प्लस आहेत इकडे मायनस आहेत इकडे ठेवा, हे मायनस 72 इकडे मायनस आहे इकडे प्लस करा आणि y इकडे प्लस आहे इकडे मायनस करा. ठीक आहे. मग करून घेऊ, हा y इकडे घेऊन येऊ आणि हा 72 तिकडे घेऊन जाऊ. मग 12x मायनस y इज इक्वल टू, हा इकडे गेल्यानंतर प्लस होईल म्हणजे 72 मायनस 6 असं आपल्याला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण लिहूया 12x मायनस y इज इक्वल टू, आता 72 मधून जर 6 मायनस केले तर किती राहतील 66. ठीक आहे. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं आहे, आता इक्वेशन नंबर 1 जे आहे, जी y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2x प्लस 4, ही व्हॅल्यू आपण काय करायची आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये करायची आहे. ठीक आहे. 2 मध्ये पुट करायची आहे. मग इथं लिहू शकतो आपण y इज इक्वल टू 2x प्लस 4 पुट इन इक्वेशन 2. ठीक आहे. मग आता ही व्हॅल्यू पुट करून घेऊ म्हणजेच आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळेल. तर पहा 12x मायनस, आता हे मायनस आहे आणि इथं करायचे आहे y ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे म्हणजे 2x प्लस 4 इज इक्वल टू 66. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे अशी, जर एखाद्या ब्रॅकेटच्या बाहेरील साइन जर मायनसचं असलं तर ब्रॅकेट मधील सर्व साइन चेंज होतात. म्हणजे जे प्लस असेल ते मायनस होईल आणि जे मायनस असेल ते प्लस होईल. म्हणजे तिथं आपल्याला लिहिता येईल 12x, हा 2x प्लस आहे म्हणून हा मायनस होईल, 2x परत प्लस मायनस मायनस होईल म्हणजेच मायनस 4 इज इक्वल टू 66. आता करायचं काय आहे, हा 4 इकडे मायनस आहे इथे गेल्यानंतर प्लस होईल तो, आणि या दोघांची सबट्रॅक्शन किती येईल 10x इज इक्वल टू 66 प्लस 4, हा इकडे नेल्यानंतर प्लस होईल म्हणजे 10x इज इक्वल टू 66 प्लस 4 इज इक्वल टू 70. 10 इकडे मल्टिप्लाइड बाय इकडे आल्यानंतर तो डिवाइड बाय होईल म्हणजे 70/10. 0 0 कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळेल 7. ठीक आहे. आता ही x ची व्हॅल्यू जी 7 मिळाली आपल्याला, हे कोणत्याही इक्वेशन मध्ये जर आपण पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळते. म्हणून आपण परत एकदा असं लिहू शकतो, नाउ x इज इक्वल टू 7 पुट इन इक्वेशन 1 मध्येच पुट करा म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू मिळू शकते. इक्वेशन 1 वी गेट, नंतर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. तर पहा y इज इक्वल टू, आता 2 इंटू म्हणजेच हा 2x इथं मल्टिप्लाइड बाय म्हणून आपण x ची व्हॅल्यू इथं पुट करणार आहे म्हणजे 2 इंटू 7 प्लस 4. Therefore y is equal to 2 into 7 is equal to 14 plus 4. Therefore y is equal to 18. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला जे काही फ्रॅक्शन्स दिलेला आहे किंवा जे काही फ्रॅक्शन्स आपल्याला विचारलेला आहे त्या फ्रॅक्शन्सचा जो न्यूमरेटर आपण घेतलेला आहे x आणि डिनोमिनेटर घेतलेला आहे y. ठीक आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू सुद्धा आपण काढली आणि y ची व्हॅल्यू सुद्धा काढली म्हणजेच आपल्याला फ्रॅक्शन जे आहे आपलं ते फ्रॅक्शन्स अशा पद्धतीचं असेल, द फ्रॅक्शन्स इज कोणता आहे x अपॉन y. म्हणजे आता आपल्याला फ्रॅक्शनची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून इथं आपण लिहू शकतो देअरफॉर द फ्रॅक्शन इज x अपॉन y दिलेला आहे इज इक्वल टू किती, x ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 7 आणि y ची व्हॅल्यू काढलेली आहे 18. म्हणजेच आपलं फ्रॅक्शन्स काय असेल 7/18. ठीक आहे. तर यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं 5 नंबरचं एक्झाम्पल घेणार आहे. किती नंबरचं 5 नंबरचं. आता 5 नंबरचं एक्झाम्पल घेत असताना सुरुवातीला आपण ते एक्झाम्पल कसं आहे कशा पद्धतीचं आहे ते समजून घेऊ.
आता एक्झाम्पल असं दिलेलं आहे, टू टाइप्स ऑफ बॉक्सेस A, B आर टू बी प्लेस इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. म्हणजे एक ट्रक आहे, त्या ट्रकची कॅपॅसिटी जी आहे, जी क्षमता आहे, ती क्षमता आहे 10 टन. ठीक आहे. आणि त्यामध्ये त्या ट्रकमध्ये काही ए प्रकारचे बॉक्सेस आणि काही बी प्रकारचे बॉक्सेस लोडेड केलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी आर लोडेड इन अ ट्रक इट वेट 10 टन्स. ठीक आहे. म्हणजेच 150 बॉक्सेस हे ए प्रकारचे घेतले आणि 100 बॉक्सेस हे बी प्रकारचे घेतले आणि त्या ट्रक मध्ये एकूण जो ते लोडेड केले किंवा भरले गेले आणि त्याचं एकूण जे वेट आहे ते एकूण वेट किती टन्स आहे, 10 टन्स म्हणजे 10 टन आहे. बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन अ ट्रक इट कॅन बी स्टील accommodated 40 boxes of type B so that it's fully loaded. Find the weight of each type of box. आणि त्याऐवजी त्यांनी दुसरी कंडिशन अशी दिलेली आहे, जर समजा 260 बॉक्सेस ए प्रकारचे आणि 40 बॉक्सेस बी प्रकारचे जर भरली असतील तर वेट सारखंच राहिलं असतं आणि त्या प्रत्येक बॉक्सची जे वेट आहे ते वेट आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून मग आपण या दोन्ही प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे ए प्रकारचे बॉक्स आहेत आणि बी प्रकारचे बॉक्स आहेत हे आपण काढून घेऊ. आता आपल्याला वेट विचारलेलं आहे बॉक्सेसचं, म्हणून आपण सपोज मध्ये एक्स आणि वाय ची व्हॅल्यू जी आहे ती बॉक्सेसच्या प्रकारामध्ये लिहू. तर पहा, सपोज द वेट ऑफ बॉक्स ऑफ ए टाइप, म्हणजे ए टाइपचा जो बॉक्सेस आहे त्याचं वजन आपण घेऊ टाइप बी एक्स केजी, किलोग्रॅम मध्येच घ्यायचं आहे आपल्याला, केजी मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अँड द वेट ऑफ बॉक्स ऑफ बी टाइप बी वाय केजी. ठीक आहे. म्हणजे इथं आपण जे ए प्रकारचे बॉक्सेस घेतले ते एक्स किलोग्रॅम आहेत आणि जे बी प्रकारचे जे बॉक्सेस आहेत ते आपण वाय केजी घेतलेले आहेत. आता एक गोष्ट माहित असणं आवश्यक आहे की जो तो ट्रक आहे त्या ट्रकाची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी आहे 10 टन्स. बरोबर आहे. द कॅपॅसिटी ऑफ, इथं लिहून घेऊ आपण, द कॅपॅसिटी of truck is 10 tons. आता 10 टन्स म्हणजे काय, तर पहा 1000 किलोग्रॅमचा 1 टन होतो, म्हणून आपण इथं लिहू शकतो मीन्स 1000 किलोग्रॅमचा 1 टन होतो. बरोबर आहे. म्हणजेच एकूण किती टन आहेत, 10 टन, म्हणजेच किती केजी होईल ते 10,000 केजी. ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात आलं असेलच. तर मग आता आपल्याला ज्या काही कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्स आपण सॉल्व्ह करून घेऊ. आता पहिली कंडिशन दिलेली आहे, जर 150 बॉक्सेस, इथं लिहू शकतो आपण अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. आता पहिली कंडिशन जी आहे त्या पहिल्या कंडिशन्स नुसार आपलं पहिलं इक्वेशन तयार होईल. ते पहिलं इक्वेशन असं तयार होईल, पहा, 150x प्लस 100y इज इक्वल टू टोटल वेट किती आहे 10,000 केजी. म्हणजे इथं लिहू शकतो आपण 10,000. ठीक आहे. म्हणजे हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 तयार जर करायचं असेल आपल्याला तर याचा रिड्यूस फॉर्म जर होत असेल तर तो रिड्यूस फॉर्म करून घ्यायचा. याला आपल्याला 50 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळू शकते. म्हणून इथं लिहू शकतो डिवाइडिंग अबोव इक्वेशन बाय 50. आता 50 ने जर सपोज याला आपण डिवाइड केलं तर
150 divided by 50 is equal to thrice x plus twice y is equal to 200. इक्वेशन नंबर 1. आता इथे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालेलं आहे. जर या इक्वेशनला आपण 50 ने डिवाइड केलं तर thrice x plus twice y is equal to 200 हे इक्वेशन आपल्याला मिळते. आता सेकंड कंडिशन घेऊ आपण. नाउ अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, according to the second condition. आता सेकंड कंडिशन काय आहे तर सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की 260 बॉक्सेस ए टाइपचे 260x plus 40y is equal to वेट सेम राहील म्हणजे 10,000. ठीक आहे. याला सुद्धा आपण 10 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. मग डिवाइडिंग अबव इक्वेशन बाय 10. आता 10 न जर याला डिवाइड केला आपण किंवा 10 न नाही केलं 200 न केलं 20 न केलं तरी चालेल. मग 20 न आपण डिवाइड करू. पहा 20 न जर डिवाइड केलं तर 0 0 कॅन्सल होईल म्हणजे इथे येईल 13x. याला जर आपण 20 न डिवाइड केलं तर प्लस येईल twice y आणि याला जर आपण 20 न डिवाइड केलं तर याचं आन्सर येईल आपलं 500. ठीक आहे. मग इक्वेशन नंबर हे होईल 2. आता इक्वेशन नंबर 1 आहे आणि इक्वेशन नंबर 2 आहे. यामध्ये आता y चे जे कोएफिशिएंट आहेत ते दोन्ही सेम आहेत म्हणून यामधला एक आपण y हा कोएफिशिएंट y हे व्हेरिएबल आपण कॅन्सल करू शकतो. म्हणून इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग इथे लिहू शकतो आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मग आता हे सबट्रॅक्ट करून घेऊ आपण. तर पहा 13x प्लस twice y is equal to 500. पहिलं इक्वेशन आहे thrice x plus twice y is equal to 200. आता एखादं इक्वेशन जर आपण सबट्रॅक्ट जर करत असलो तर आपण जे काही इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करतो त्या इक्वेशन मधील सर्व जे टर्म्स असतात त्यांचे साइन चेंज होतात. जे प्लस असेल ते मायनस होईल आणि जे मायनस असेल ते प्लस होईल. म्हणून इथं प्लसच्या जागी मायनस येईल, इथं प्लसच्या जागी मायनस येईल. हे मायनसचं इथं घेऊ आपण आणि इथं सुद्धा प्लसच्या जागी मायनस येईल. तर पहा twice y आणि twice y काय होतील प्लस मायनस कॅन्सल होतील. 13x minus 3x is equal to 10x is equal to 500 मधून जर आपण 200 सबट्रॅक्ट केले तर आन्सर येईल 300. 10 इकडे मल्टिप्लाइड बाय इकडे काय येईल डिवाइड बाय. देअरफॉर x is equal to 300 डिवाइड बाय 10. 0 0 जर कॅन्सल केला आपण तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल 30. आता 30 हे काय असेल तर आपण काय घेतलं द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ A टाइप्स B x किलोग्रॅम म्हणजे किती 30 किलोग्रॅमची A प्रकारची जे बॉक्सेस आहेत त्याचं वेट किती आहे 30 किलोग्रॅम. ठीक आहे. मग आता आपण आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. तर पहा नाउ x is equal to 30 पुट इन इक्वेशन. आता जे इक्वेशन सोपी असते त्या इक्वेशन मध्ये आपल्याला या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. इक्वेशन नंबर 1 मध्येच आपण या व्हॅल्यू पुट करू म्हणजेच काय येईल 3 इन इक्वेशन 1 वी गेट. आता इक्वेशन पहिला आहे 3 into x म्हणजे 3 into आपल्याला x ची व्हॅल्यू घ्यायची आहे 30 प्लस twice y is equal to 200. आता यांची ऍडिशन जर केली तर याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर हे येईल 90 प्लस twice y is equal to 200. हा 90 इकडे प्लस आहे इकडे मायनस होईल. देअरफॉर twice y is equal to 200 minus 90. देअरफॉर twice y is equal to 110. 200 मधून 90 मायनस केले तर 110. 2 इकडे मल्टिप्लाइड बाय इकडे काय डिवाइड बाय. मग आपण इथं लिहू शकतो
y is equal to 110 upon 2. Therefore y is equal to 2 न जर या 110 ला डिवाइड केलं तर आन्सर येईल 55. ठीक आहे. मग इथं आपल्याला y ची व्हॅल्यू सुद्धा मिळालेली आहे. आणि हे सर्व एक्झाम्पल झाल्यानंतर लिहिणं झाल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे असं की एक सेंटेन्स किंवा जे काही दोन सेंटेन्स असतील ते आपल्याला लिहायचे आहेत. मग यामध्ये आपण x ची व्हॅल्यू काढलेली आहे 30, y ची व्हॅल्यू काढलेली आहे 55. म्हणजे शेवटी हे सर्व लिहिणं झाल्यानंतर, हे सर्व समजल्यानंतर आपल्याला दोन वाक्य लिहिणं गरजेचे आहे. ते म्हणजे असं, therefore the weight of box of A type is x किलोग्रॅम इथं आहे, तर x ची जागी आपल्याला 30 किलोग्रॅम घ्यायचं आहे. आणि नंतर and the weight of box of B types B, y ची व्हॅल्यू काढली आपण 55, म्हणजेच 55 किलोग्रॅम. ठीक आहे. अशा पद्धतीचं आपल्याला हे जे वर्क प्रॉब्लेम आहे हे वर्क प्रॉब्लेम सोडवता येते. यानंतरचं एक्झाम्पल आपण लगेच घेणार आहे.